Now we will see the exercise of fifth lesson heat. First question is fill in the blanks. Amount of water vapor in air is determined in terms of its dash. Amount of वॉटर वेपर एअरमध्ये असलेले वॉटर वेपर्स कसे डिटरमाइन करत असतात तर दे आर डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. काय येणार आहे आन्सर इथं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. सेकंड इज इफ ऑब्जेक्ट ऑफ इक्वल मासेस आर गिवन इक्वल हीट देअर फायनल टेम्परेचर विल बी डिफरंट. दिस इज ड्यू टू द डिफरन्स इन देअर. काय असणार आहे डिफरन्स इन देअर स्पेसिफिक हीट कपॅसिटीज. जर काय आहेत ऑब्जेक्ट्स आहेत इक्वल मासचे आहेत आणि त्यांना काय केलेले आहेत हीट दिलेली आहे. इक्वल हीट इज गिवन आणि देअर फायनल टेम्परेचर विल बी डिफरंट आणि तिघांचं पण फायनल टेम्परेचर डिफरंट येतं आहे. म्हणजेच ते ऑब्जेक्ट्स हे काय असणार आहेत 3 डिफरंट सबस्टन्सेसचे असणार आहेत. दिस इज ड्यू टू द डिफरन्स इन देअर स्पेसिफिक हीट कपॅसिटीज. काय येणार आहे इथं आन्सर स्पेसिफिक हीट कपॅसिटीज. द ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज द लॅटेंट हीट इज. आता लॅटेंट हीट म्हणजे काय तर ज्या वेळेला स्टेट चेंज होते सॉलिडचं लिक्विड लिक्विडचं गॅसेस किंवा गॅसेसपासून लिक्विड आणि लिक्विडपासून सॉलिड स्टेट चेंज होणं त्यावेळेला त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला जी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे किंवा हीट गिव्हन आउट आहे फ्रॉम द सबस्टन्स त्याला काय म्हटलं आहे लॅटेंट हीट. मग ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज. फेज म्हणजे स्टेट इथं घ्यायचं. लिक्विड स्टेटमधून किंवा लिक्विड फेजमधून सॉलिडमध्ये जात असताना काय करणार आहे लिक्विड गिव्स द हीट. त्याच्यामध्ये जी आहे हीट ती काय केली जाणार आहे इट इज गिव्हन आउट. लॅटेंट हीट इज काय असणार कुठल्या हीटला म्हटलेलं आहे द हीट विच इज रिमूव्ड फ्रॉम द ऑब्जेक्ट किंवा द हीट विच इज गिव्हन आउट. मग द लॅटेंट हीट इज गिव्हन आउट ऑफ द ऑब्जेक्ट. ती लॅटेंट हीट काय केली जाणार आहे दिली जाणार आहे. इट इज गिव्हन आउट बाय द ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर हा ग्राफ आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ. Consider the change in volume of water as its temperature is raised from 0 degree Celsius. Discuss the difference in the behavior of water and other substances. What is this behavior of water called? आता याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ काय दिलेला आहे तर त्या ग्राफमध्ये वॉटर जे आहे ते वॉटर हीट केलेलं आहे. पहिल्यांदा सुरुवातीचं टेम्परेचर काय आहे वॉटरचं तर इट इज 0 डिग्री. इट इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. मग 0पासून 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे हीट करत असताना त्याचं टेम्परेचर राईज केलेलं आहे फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस. मग 0 डिग्रीपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आता हा जर ग्राफ बघितला आपण इट इज व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. टेम्परेचर 0 डिग्रीपासून 4 डिग्रीजपर्यंत इन्क्रीज होत असताना व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअसला हे व्हॉल्यूम आहे. मग त्याच्यानंतर ते व्हॉल्यूम काय होतं आहे कमी होताना दिसतं. म्हणजेच वॉटर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे वेन इट इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स अप टू टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच त्याचं कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी होणार आहे. म्हणजे इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. आणि मिनिमम व्हॉल्यूम केव्हा असणार आहे ॲट 4 डिग्री सेल्सिअस. मग ॲट 4 डिग्री सेल्सिअस मिनिमम व्हॉल्यूम असणार आहे आणि आफ्टर दॅट द व्हॉल्यूम ऑफ वॉटर किंवा आफ्टर दॅट वॉटर स्टार्ट्स एक्सपांडिंग ऑन हिटिंग. त्याचं टेम्परेचर वाढवलं आफ्टर 4 डिग्रीज तर इट स्टार्ट्स एक्सपांडिंग आणि तो वॉटर एक्सपांड झाल्यामुळं इट्स व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग. मग तुम्हाला इथं हे एक्सप्लेन करायचं आहे. वॉटरचं बिहेवियर पहिल्यांदा 0 डिग्रीपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असताना इट्स व्हॉल्यूम इट कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग. इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. त्या 4 डिग्री सेल्सिअसला ते काय असणार आहे मिनिमम असणार आहे. आणि आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस किती डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलेलं आहे 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं आहे. मग आफ्टर किंवा फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 10 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज इट गेट्स एक्सपांड. त्याच्यानंतर वॉटर काय होणार आहे एक्सपांड होणार आहे.
मग हे जे बिहेवियर आहे, आता हे वॉटरचं बिहेवियर व्हाईल रायझिंग द टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री टू 10 डिग्री. हे 0 to 10पर्यंत जाताना पहिल्यांदा 0 to 4मध्ये जो काय डिफरन्स आहे तो पहिला सांगायचा, आणि नंतर अदर सबस्टन्सेस म्हणजे वॉटर सोडून जर दुसरे सबस्टन्स इन जनरल वेन सबस्टन्सेस आर हिटेड दे एक्सपांड्स अँड देअर व्हॉल्यूम इन्क्रीजेस. पण वॉटरचं बिहेवियर फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज केलं तर ते काय आहे, बरोबर त्या सबस्टन्सेसपेक्षा उलटं आहे. म्हणून धिस बिहेवियर ऑफ वॉटर किंवा बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन while rising the temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius is called as anomalous behavior of water. त्याला काय म्हटलेलं आहे, anomalous behavior of water. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे, तर व्हॉट इज मेंट बाय स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी कशाला म्हटलेलं आहे. आता प्रत्येक ऑब्जेक्ट जर एखाद्या हॉट ऑब्जेक्टमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो काय करणार आहे, इट ॲब्सॉर्ब्स हीट, म्हणजे हीट ॲब्सॉर्ब केली जाणार आहे. मग स्पेसिफिक हीट कपॅसिटी, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ द युनिट मास ऑफ अँड ऑब्जेक्ट by 1 degree Celsius is called specific heat of that object. आता how will you prove experimentally that different substances have different specific heat capacities. आता पहिल्यांदा स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय, तर एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 degree Celsiusनं इन्क्रीज करण्यासाठी जेवढी हीट एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे, स्पेसिफिक हीट. ही त्याची डेफिनेशन स्पेसिफिक हीटसाठी. आणि तुम्हाला ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करायचं आहे. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट किंवा डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट कपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज डिफरंट. आणि त्याच्यासाठी हा एक्सपेरिमेंट तिथं एक्सप्लेन करायचा. ही डायग्रॅम आणखीन त्याचं हे कन्क्लुजन हे लिहायचं आहे. आयर्न स्पियर गोज डीप इन द वॅक्स, त्याच्यानंतर लेड गोज लेस डीप इन द वॅक्स, आणि इन बिटवीन कॉपर स्पियर इज इन बिटवीन आयर्न अँड लेड. दिस शोज दॅट स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ आयर्न ही काय असणार आहे, ग्रेटर, आणि स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ लेड इज स्मॉलर, अँड इन बिटवीन कोणाची असणार आहे, कॉपर. हा एक्सपेरिमेंट तिथं लिहायचा, त्याची डायग्रॅम ड्रॉ करायची. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता त्याच्यानंतरचा कोणता क्वेश्चन दिलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 4. वाईल डिसाइडिंग द युनिट ऑफ हीट विच टेम्परेचर इंटरवल इज चोजन. हीटसाठी युनिट काय आहे हीटचं, कॅलरी. मग 1 कॅलरीची डेफिनेशन तुम्ही बघितली. मग जो काही युनिट मास ऑफ सबस्टन्स आहे त्याचं टेम्परेचर 1 degree Celsiusनं राईज करण्यासाठी जेवढी हीट लागणार आहे त्याला म्हटलेलं आहे 1 किलो कॅलरी हीट. मग आता 1 कॅलरी हीट. मग आता त्यावेळेला त्या सबस्टन्सचं टेम्परेचरचं रेंज दिली जाते, इंटरवल ऑफ टेम्परेचर, आणि कोणती आहे दिलेली, 14 degree Celsius to 15 degree Celsius. ती रेंज दिली जाते. आणि का दिली जाते, तर जर आपण तिथं रेंज जर बदलली, म्हणजेच 14 degree Celsius न घेता 14.5 to 15.5 degree Celsius ही रेंज आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी रेंज जर घेतली, इफ वी टेक डिफरंट रेंज फ्रॉम धिस रेंज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड विल बी स्लाइटली डिफरंट. म्हणून काय केलं आहे, इट इज देअरफॉर इसेन्शियल टू डिफाईन द स्पेसिफिक टेम्परेचर रेंज वाईल डिफायनिंग द युनिट ऑफ हीट. हे लिहायचं आहे तुम्हाला तिथे. आणि मग त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. इथे एक टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय तो एक्सप्लेन करायचा आहे. मग एक्सप्लेन करत असताना पहिल्यांदा या ग्राफमध्ये तुम्हाला काय आहे, A to B, म्हणजे इथं काय केलेलं आहे, हीट इज गिव्हन टू अ मिक्सचर ऑफ आईस आणि वॉटरचं जे काही मिक्सचर आहे किंवा आईसला हीट केलेलं आहे. आणि आईसला हीट करत असताना त्याचं टेम्परेचर कुठून सुरू झालेलं आहे, फ्रॉम 0 degree Celsius. टेम्परेचर वाय ॲक्सिसवरती आहे, आणखीन एक्स ॲक्सिसवरती काय आहे, टाईम आहे. मग
ज्या वेळेला 0 डिग्रीपासून टेम्परेचर त्या आईसचं राईज व्हायला लागतं त्यावेळेस फॉर फ्यू मिनिट्स द ग्राफ जो आहे किंवा द टेम्परेचर इन द थर्मामीटर रिमेन्स 0 डिग्री शोज 0 डिग्री द राईज इन त्यावेळेला टेम्परेचरचं राईज होणार नाही. मग हा ग्राफ जो आहे इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, दॅट इज ग्राफ AB, देन ग्राफ BC अँड ग्राफ CD. AB रिप्रेझेंट्स, आता इथं काय होतं आहे, दिस इज AB अँड CD रिप्रेझेंट्स द स्टेडी टेम्परेचर. टेम्परेचर तिथे काय कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट टेम्परेचर असतं त्यावेळेस काय होत असतं, कन्व्हर्शन होत असतं फ्रॉम. आता इथं AB मध्ये कन्व्हर्शन कोणाचं होणार आहे, आईस इज कन्व्हर्टेड इंटू वॉटर, आणि फॉर द कम्प्लीट कन्व्हर्शन ऑफ आईस इंटू वॉटर टिल दॅट टाईम द टेम्परेचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस. हे एक्सप्लेन करायचं आहे. आणि वेन वॉटर इज आईस इज कम्प्लिटली कन्व्हर्टेड इंटू वॉटर देन द टेम्परेचर स्टार्ट्स रायझिंग. मग BC काय दाखवणार आहे, राईज ऑफ टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर द ग्राफ CD काय आहे, ग्राफ CD शोज दॅट द टेम्परेचर इज स्टेडी, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, आणि या वेळेला द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द वॉटर इज यूज्ड टू ब्रेक डाऊन द bonds between the molecules and the conversion takes place. Water is converted into vapor. हे एक्सप्लेन करायचं, आधी पण सांगितलेलं आहे तसं करायचं आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग, त्याच्यामध्ये व्हॉट इज द रोल ऑफ एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर इन प्रिझर्विंग ॲक्वॅटिक लाईफ इन रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट. हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. जिथे एनॉमलस बिहेवियर तुम्ही स्टडी केला त्याच्यानंतर तुम्हाला ते दिलेलं आहे. पेज नंबर 66 वरती आहे 5.5 डायग्रॅम, आणि त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तिथं एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, सराउंडिंगचं टेम्परेचर ज्या वेळेला फॉल व्हायला लागतं त्यावेळेस पॉन्ड किंवा लेकचं वॉटरचं पण टेम्परेचर काय होणार आहे, फॉल होणार आहे. मग ते फॉल होत असताना कसं फॉल होणार आहे, आता ज्या वेळेला 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे, 0पासून 4 डिग्री सेल्सिअसकडे येत असताना काय चेंजेस होणार आहेत, वेन वॉटर टेम्परेचर ऑफ वॉटर फॉल्स फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री. मग त्यावेळेला काय होणार आहे, 4 डिग्रीपासून 0 डिग्रीकडे जात असताना वॉटरचं टेम्परेचर कमी होतं आहे, म्हणजे त्याच्यातून हीट काढून घेतलेली आहे. मग त्याचं वॉल्यूम जे आहे ते वॉल्यूम आपल्याला काय दिसणार आहे, इन्क्रीज होणार आहे, वॉल्यूम वाढत जाणार आहे. वॉल्यूम वाढल्यामुळं काय होणार आहे, मग त्याची डेन्सिटी, आणि मग तुम्हाला डेन्सिटी वाढेल, आणि ते 0 डिग्री सेल्सिअसचं सगळ्यात कमी वॉल्यूम केव्हा असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला, आणि आफ्टर 4 म्हणजे 3 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस त्याचं वॉल्यूम वाढत जाणार आहे. वॉल्यूम वाढलं की डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, आणि म्हणजेच मॅक्झिमम डेन्सिटी 4 डिग्री सेल्सिअस. म्हणून 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर हे कुठं जाणार आहे, बॉटमला जाणार आहे, आणि मग त्याच्यानंतर त्याचं वॉल्यूम पुढं फर्दर फॉल इन टेम्परेचरमुळं काय होणार आहे, वॉटर जे काही 3 डिग्रीचं आहे, 2 डिग्री आहे, 1 डिग्री, 0 डिग्री, हे काय असणार आहे, सगळ्यात तळाला बॉटमच्या 4 डिग्री असणार आहे, आणि नंतर वरती काय होणार आहे, त्याचं आईसमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. 0 डिग्री सेल्सिअसला हे जे वॉटर आहे 3 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, याची डेन्सिटी ही 4 डिग्री वॉटरपेक्षा कमी असणार आहे, म्हणून ती त्याच्या वर असणार आहे ते वॉटर. आणि 0 डिग्रीच्या वेळेला वॉटर इज कन्व्हर्टेड इंटू आईस, म्हणजे अप्पर लेयर जो आहे, अप्पर लेयर ऑफ वॉटर तो काय होणार आहे, इट विल गेट कन्व्हर्ट इंटू आईस. अँड इफ द सराउंडिंग टेम्परेचर फॉल्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामुळं द हीट ऑफ वॉटर in the pond is not given out because there is a layer of ice above it and ice is bad conductor of heat. आणि त्याच्यामुळे त्या 4 डिग्री सेल्सिअसमुळे ॲक्वॅटिक लाईफ सर्वाईव्ह होऊ शकणार आहेत, प्रिझर्व होणार आहेत. आता हाऊ कॅन यू रिलेट द फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ बॉटल टेकन आउट ऑफ रेफ्रिजरेटर विथ फॉर्मेशन ऑफ डी. मग आता इथं तुम्हाला
काय आहे, रिलेट, हाऊ कॅन यू रिलेट द फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट. आता वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म होणार आहेत ज्या वेळेला, आता तिथे काय होणार आहे, ज्या वेळेला वॉटर बॉटल फ्रीजमधून बाहेर काढली जाईल त्यावेळेला त्या बॉटलवरचं टेम्परेचर जे आहे ते काय असणार आहे, लो टेम्परेचर कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावरचं म्हणजे जे काही द एअर अराउंड द बॉटल त्याचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. अँड ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस इट गेट सॅच्युरेटेड ॲट लोअर टेम्परेचर. ती सॅच्युरेट झाल्यावरती एक्सेस वॉटर वेपर कंडेन्स अँड दे आर फॉर्म्ड. त्यांचं कंडेन्सेशन झाल्यानंतर टायनी वॉटर ड्रॉपलेट्स आर फॉर्म्ड विच गेट सेटल ऑन द बॉटल, हे सांगता येणार आहे. आता इन कोल्ड रिजन इन विंटर द रॉक क्रॅक्स ड्यू टू एनॉमलस एक्सपान्शन ऑफ वॉटर. रॉक्स क्रॅक होतात म्हणजे खडक फुटतात ड्यू टू एनॉमलस एक्सपान्शन ऑफ वॉटर. मग आता विंटर रिजनमध्ये काय होणार आहे, द टेम्परेचर फॉल्स बिलो 0°C. म्हणजे ज्या वेळेला वॉटरचं टेम्परेचर 0°पर्यंत जाणार आहे आफ्टर 4°C, म्हणजे 0° होत असताना काय होणार आहे, बिलो 4°C. वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर फॉल्स बिलो 4°C इट गेट्स एक्सपांड. ते वॉटर काय व्हायला लागणार आहे, एक्सपांड होणार आहे. आणखीन त्याच्यानंतर त्याची कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, एक्सपांड होणार आहे आणि त्या एक्सपान्शनसाठी त्याला काय लागणार आहे, स्पेस लागणार आहे. मग ती स्पेस जर अवेलेबल नसेल किंवा इट ट्रिमेंडस प्रेशर ऑन रॉक्स आणि त्याच्यामुळं ते रॉक्स काय होणार आहेत, क्रॅक होणार आहेत. मग इथं काय लिहिणार, वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर गोज बिलो 4°C देन द वॉटर स्टार्ट्स टू एक्सपांड. आणि ते एक्सपांड इफ देर इज सो द वॉटर एक्झर्ट प्रेशर ऑन द रॉक्स. जर स्पेस नसेल, इफ देर इज नो ॲडिक्वेट स्पेस देन इट काय करणार आहे, एक्झर्ट प्रेशर ऑन द रॉक्स आणि ड्यू टू दिस प्रेशर, ट्रिमेंडस प्रेशर, द रॉक्स गेट क्रॅक. त्याच्यामुळं त्या रॉक्सला तडे जाणार आहेत. हे लिहायचं आहे. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता व्हॉट इज मेंट बाय लॅटेंट हीट. पहिल्यांदा लॅटेंट हीट म्हणजे काय आहे, तर सबस्टन्सचं कन्व्हर्शन होत असताना. मग कोणतं कन्व्हर्शन आहे, स्टेट चेंज होत असताना, म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना जी हीट एनर्जी तो ॲब्सॉर्ब करणार आहे किंवा द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी विच इज गिवन आउट, त्याला काय म्हटलेलं आहे, लॅटेंट हीट. वेन द सबस्टन्स चेंजेस इट्स स्टेट चेंज होत असताना किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेट होत असताना काय होणार आहे, द हीट इज ॲब्सॉर्ब्ड. ती हीट ॲब्सॉर्ब केली जाणार आहे आणि ती ॲब्सॉर्ब केलेली हीट किंवा काही वेळेला काय होणार आहे, जर लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये असेल तर हीट इज गिवन आउट. म्हणजे द क्वांटिटी ऑफ हीट विच इज ॲब्सॉर्ब्ड ऑर गिवन आउट ड्युरिंग द कन्व्हर्जन किंवा ड्युरिंग द चेंज ऑफ सबस्टन्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट, त्याला काय म्हटलेलं आहे, लॅटेंट हीट. आणि हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफर इफ लॅटेंट हीट इज गिवन ऑफ. आता स्टेट ऑफ मॅटर कसा ट्रान्सफर होणार आहे, इफ लॅटेंट हीट इज गिवन आउट. आता लॅटेंट हीट दिली जाणार आहे, बाहेर टाकली जाणार आहे, इज गिवन ऑफ, बाहेर टाकली जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तिथं, तर आता सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत असताना तो हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. मग हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लॅटेंट हीट इज गिवन आउट. आता गॅशियस स्टेट असेल, गॅशियस स्टेटमधून हीट एनर्जी काढून घेतली, इफ द गॅसेस किंवा वेपर फॉर्म जो आहे, इफ वी टेक आउट हीट फ्रॉम वेपर देन इट गेट कन्व्हर्ट्स इंटू लिक्विड. इफ वी टेक हीट फ्रॉम लिक्विड, इफ वी टेक आउट हीट फ्रॉम लिक्विड इट गेट्स कन्व्हर्ट इंटू सॉलिड. असं होणार आहे. हे कन्व्हर्जन तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर
व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये विच प्रिन्सिपल इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सबस्टन्स. आता तुम्ही स्पेसिफिक हीट कपॅसिटी बघितली, मग स्पेसिफिक हीट कपॅसिटी मेजर करण्यासाठी काय कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जातं. विच प्रिन्सिपल, तर द एक्सचेंज ऑफ हीट प्रिन्सिपल इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सबस्टन्स. तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी मेजर करण्यासाठी कोणतं प्रिन्सिपल यूज केलेलं आहे, तर मग एक्सचेंज ऑफ हीट कपॅसिटी हे प्रिन्सिपल यूज करायचं आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, एक सिस्टीम, दोन सबस्टन्सेस जर जे अनइक्वल हीट आहे त्यांच्यामध्ये, कोल्ड आणखीन हॉट असे जर दोन सबस्टन्सेस असतील, तर आता बघा, द एक्सचेंज ऑफ हीट हे एक्सचेंज ऑफ हीट प्रिन्सिपल, हीट एक्सचेंज प्रिन्सिपल काय आहे, तर त्याच्यामध्ये इफ द सिस्टीम हे लिहिणार तुम्ही, किंवा इफ द सिस्टीम ऑफ बोथ द ऑब्जेक्ट इज आयसोलेटेड फ्रॉम द एन्व्हिरॉन्मेंट by keeping it inside a heat resistance box, the exchange of heat takes place between the two objects. Then आणि म्हणजे तिथं काय होणार आहे, द हीट गिवन बाय हॉट ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्टकडून काय होणार आहे, हीट एनर्जी लॉस केली जाणार आहे, अँड इट इज एक्सेप्टेड बाय द कोल्ड ऑब्जेक्ट, ते येणार आहे. मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज इज यूज्ड. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स फाइंड करण्यासाठी काय यूज करायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. आणि हे केव्हा होणार आहे, इफ धिस एक्सचेंज ऑफ हीट टेक्स प्लेस इन, इफ द टू ऑब्जेक्ट्स आर केप्ट आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग, किंवा एन्व्हिरॉन्मेंटपासून आयसोलेट वेगळे करून ठेवलेले आहेत इनसाइड अ हीट रेजिस्टन्स बॉक्स, देन द हीट गिवन बाय सॉलिड हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. हे आहे प्रिन्सिपल ऑफ हीट प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आणि त्याचा यूज करून काय फाइंड केलं जातं, तर ही स्पेसिफिक हीट कपॅसिटी. त्याच्यानंतर आहे एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटेंट हीट. एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटेंट हीट इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. आता रोल ऑफ लॅटेंट हीट इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. आता चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स पहिल्यांदा सॉलिड सबस्टन्सेस, इफ हीट इज प्रोव्हाइडेड ऑन हीटिंग कन्व्हर्ट्स इनटू लिक्विड, आणि लिक्विड्स ऑन हीटिंग कन्व्हर्ट्स इनटू गॅशियस स्टेट. हे एक झालं, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत असताना लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्याच्यानंतर लिक्विडचं कन्व्हर्शन गॅशियस स्टेटमध्ये होत असताना लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन त्याला म्हटलेलं आहे. आणि आता परत गॅशियस स्टेटपासून लिक्विड स्टेटमध्ये त्यावेळेस हीट इज गिवन आउट. लिक्विड स्टेट इज कन्व्हर्टेड इन टू सॉलिड बाय टेकिंग, किंवा ऑन कूलिंग, त्याला कूल करतो, लिक्विडला कूल करतो, म्हणजेच काय, हीट इज गिवन आउट. मग ते उलटं असणार आहे. मग तिथं म्हणजे तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन हे एक झालं. त्याच्यानंतर आणखीन एक, काही सॉलिड्सला जर आपण हीट केलं तर दे डायरेक्ट गो इन द गॅशियस स्टेट विदाउट गोईंग इन द लिक्विड स्टेट. त्याला काय म्हटलं आहे, सबलिमेशन. म्हणून तिथं असणार आहे लॅटेंट हीट ऑफ सबलिमेशन. लक्षात आलं आहे. 3 लॅटेंट हीट्स तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचे आहेत. वन इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, आणि सम सॉलिड्स व्हेन हीटिंग डायरेक्ट गो इन gaseous state without going in liquid state, and in that case the heat absorbed by the solid during the conversion into gaseous state त्याला काय म्हटलंय, लॅटेंट हीट ऑफ सबलिमेशन. हे लिहा, लॅटेंट हीट ऑफ सबलिमेशन हे कशामध्ये होणार आहे, तुम्ही सबलिमेशन म्हणजे काय हे अर्लियर स्टँडर्ड्समध्ये बघितलेलं आहे. मग एक्सप्लेन द रोल हे झालं. त्याच्यानंतर ऑन विच बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन वेदर एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट. मग आता एअर जी आहे ती सॅच्युरेटेड आहे
का नाही हे कोणत्या बेसिसवरती ठरवलं जाणार आहे, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन वेदर द एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट. आता याच्यामध्ये जर वॉटर वेपर्स जे आहेत ते वॉटर वेपर्स त्या एअरमध्ये किती प्रेझेंट आहेत त्याच्यावरून ती एअर सॅच्युरेटेड आहे का नाही हे सांगायला येणार आहे. म्हणजेच तिथे रिलेटिव्ह ह्युमिडिटी पर्सेंटेज 100 रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी याच्यावरून सांगायला येणार आहे. इफ द पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100 असेल तर काय म्हणता येणार आहे, द एअर इज सॅच्युरेटेड. ती एअर कशी असणार आहे, सॅच्युरेटेड असणार आहे. आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटीवरून सांगायला येणार आहे आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 100% असेल तर दॅट एअर इज सॅच्युरेटेड. अँड इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 100% असेल तर एअर इज नॉट सॅच्युरेटेड. ती काय असणार आहे, अनसॅच्युरेटेड असणार आहे. म्हणजेच दिलेली एअर जी आहे, एअरचं व्हॉल्यूम जे आहे त्या टेम्परेचरला ती एअर सॅच्युरेटेड आहे का नाही हे कशावरून ठरणार आहे, त्याच्या रिलेटिव्ह ह्युमिडिटीवरून कळणार आहे. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100% then we can say the air is saturated. And if the relative humidity is less than 100% then we can say it is unsaturated किंवा it is not saturated. Now आता हे तुम्हाला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्याच्यावरती इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्ही तो पॅरेग्राफ रीड करा आणि ट्राय टू राईट द आन्सर्स ऑफ द गिवन क्वेश्चन्स. आता पहिलं आहे हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वेअर टू वेअर. आता इथं इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट द टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द गेन ऑफ energy and the temperature of the hot object goes on decreasing due to the loss of energy. मग ट्रान्सफर कसं होतं हीटचं, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. विच प्रिन्सिपल डू यू लर्न अबाउट फ्रॉम धिस प्रोसेस. आता इथं बघा जेवढी एनर्जी द हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन ती एक्सचेंज होते आहे आणि टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट इन्क्रीज व्हायला लागतं आणि टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट काय होतं, डिक्रीज होतं. द एक्सचेंज इन टेम्परेचर कंटिन्यू टिल द टेम्परेचर्स ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. इन धिस प्रोसेस the cold object gains heat energy and the hot object loses heat energy. If the system of both the objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistant box, meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no energy can flow from inside the box or come into the box. मग आता इथं विच प्रिन्सिपल डू यू लर्न अबाउट फ्रॉम धिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये कोणता प्रिन्सिपल लर्न होणार आहे, तर एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी. तो प्रिन्सिपल आपल्याला याच्यातून लक्षात येणार आहे. मग हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली. मग ते प्रिन्सिपल काय आहे, वेन द ऑब्जेक्ट्स आर केप्ट आयसोलेटेड फ्रॉम द एन्व्हिरॉन्मेंट देन द हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट हे येणार आहे. आणि विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड युझिंग दिस प्रिन्सिपल. आता इथं कोणती प्रॉपर्टी सबस्टन्सची मेजर केली जाते एक्सचेंज ऑफ हीट या प्रिन्सिपलचा यूज करून. कोणती प्रॉपर्टी मेजर केली जाते, तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ द सबस्टन्स इज मेजर्ड. आता इथंपर्यंत हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहा आणि आता पुढचा भाग आपल्याला 9th क्वेश्चनमधले न्यूमरिकल एक्झाम्पल्स बघायचे आहेत.